करतो आणि या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत ती म्हणजे विशाल अगरवालवरती शाई फेक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। विशाल अगरवाल यांना कोर्टामध्ये आणत असताना त्यांच्यावरती शाई फेक करण्याचा हा प्रकार घडलाय। वंदे मातरम संघटनेच्या एकूण 5 ते 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्यामधील वंदे मातरम संघटनेकडून शाई फेकीची ही घटना त्या ठिकाणी घडली आहे। वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते किती आक्रमक झालेले ते आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। पुण्यामधील घडलेला हा संपूर्ण प्रकार आहे। अगरवाल विरोधात पुण्यातील वंदे मातरम संघटना ही चांगलीच आक्रमक झाली आणि त्यानंतर विशाल अगरवालवरती शाई फेक करण्याचा हा प्रयत्न। हा कुठल्या तरी राजन टोळीशी किंवा दाऊद टोळीशी कुठल्या टोळीशी संबंधित असू आम्हाला त्याचं काही घेणं नाहीये। ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। याने निष्पाप 2 जीवांचे बळी घेतले। तो मुलगा जेवढा जबाबदार नाहीये तेवढा हा जबाबदार आहे। त्या मुलाला गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेली आहेत आणि ज्या निष्पाप 2 मुलं ह्या जगातनं गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख भोगायला लागेल। तसंच ह्याच्याबरोबर पबमध्ये जे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे। राज्यामध्ये सध्या भीषण